नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेदुरकर जी आपलं सहर्ष स्वागत करतो. सहकार विषयातील 7वं प्रकरण आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. या प्रकरणाचं नाव होतं प्रक्रिया सहकारी संस्था. प्रक्रिया सहकारी संस्था अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, प्रक्रिया सहकारी संस्था कार्ये आणि सहकारी प्रक्रिया उद्योग या अंतर्गत आपण हे प्रकरण अभ्यासलेलं आहे. या प्रकरणातील जो स्वाध्याय आहे सोबतच काही महत्त्वाच्या संज्ञा की ज्या आपण अभ्यासलेल्या आहेत तरी देखील आपण त्यावरती प्रकाश टाकतो आहोत. जसं की महत्त्वाच्या संज्ञांमध्ये कापूस एकाधिकार खरेदी योजना ही जी काही योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे की कापूस उत्पादकांना हमी भाव मिळावा या हेतूने ही कापूस एकाधिकार खरेदी योजना त्या ठिकाणी सुरू केली गेली. महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे हे आपण लक्षात घ्यायचे की शेतकऱ्यांना, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाचा हमी भाव प्राप्त व्हावा मिळावा या हेतूने महाराष्ट्र शासनाने कापूस एकाधिकार खरेदी योजना अस्तित्वात आणली, सुरू केली. सोबतच उपउत्पादन म्हणजे काय की उपउत्पादन याचा अर्थ असा की शेतमालावर प्रक्रिया केल्यानंतर जो माल शिल्लक राहतो त्या उपपदार्थाचा वापर करून नवीन वस्तू तयार करणं यालाच म्हणायचं आहे उपउत्पादनं. त्यासोबतच जोड व्यवसाय की शेतीवरील अवलंबित्व कमी करून शेतीला पूरक व्यवसाय केला जाऊ शकेल की ज्या माध्यमातून शेतीचं उत्पादन वाढेल आणि सभासद शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होऊ शकेल या हेतूने जोड व्यवसाय म्हणजेच काय की शेतीसोबत केले जाणारे, शेतीबरोबर केले जाणारे व्यवसाय की ज्याला म्हणायचे जोड व्यवसाय. मध्यस्थांचे उच्चाटन ही देखील संज्ञा आपण लक्षात घेता. मध्यस्थांचं उच्चाटन करणं म्हणजे काय की जे व्यापारी, व्यावसायिक किंवा दलाल, आडत्या या प्रकारचे मध्यस्थ की त्याला एजंट म्हणून देखील ओळखलं जातं, अशा सर्व घटकांचं उच्चाटन करणं म्हणजे काय की खरेदी विक्री व्यवहारात मध्यस्थांचा सहभाग नसणं, मध्यस्थांना त्या ठिकाणी टाळणं की ज्याला म्हणायचं आहे मध्यस्थांचे उच्चाटन. म्हणजे मध्यस्थ जे आहेत त्या मध्यस्थांची जी साखळी आहे ती तोडण्यामध्ये या प्रक्रिया सहकारी संस्थांकडून प्रयत्न केले जातात आणि निश्चितच सभासद शेतकरी आणि ग्राहक यांना जास्तीचा फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न या प्रक्रिया सहकारी संस्थांकडून केला होतो. आणि शेवटची संज्ञा जर आपण बघितली की दूध महापूर योजना की दुधाचं उत्पादन वाढवून प्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना की त्याला दूध महापूर योजना म्हणून ओळखलं जातं. तर अशा एकूण ज्या काही महत्त्वाच्या संज्ञा या प्रकरणात आपण अभ्यासलेल्या आहेत त्याच आपण या ठिकाणी थोडक्यात विचारात घेतल्या, समजावून घेतल्या. आता यानंतर आपण अभ्यासतो आहोत की प्रकरणाचा जो काही स्वाध्याय आहे की प्रकरणातील जे काही प्रश्न आहेत, उपप्रश्न आहेत की ज्या माध्यमातून आपल्याला हे प्रकरण अधिक समजावून घ्यायला सोपं जाईल या हेतूने आपण हा स्वाध्याय या ठिकाणी अभ्यासतो आहोत. प्रश्न क्रमांक 1 आहे की ज्यामध्ये खालील दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. यामधील पहिला विधान आहे की महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना येथे स्थापन करण्यात आला. की महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रवरानगर येथे स्थापन करण्यात आला हे याचं अचूक उत्तर असणार आहे. की प्रवरानगर की जे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये की ज्या माध्यमातून साखर कारखान्याची स्थापना या प्रवरानगर या ठिकाणी झाली. दुसरं विधान आहे की महाराष्ट्र राज्य दुग्ध सहकारी महासंघ येथे आहे. दुग्ध महासंघ हा त्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी आहे. मुंबई हे त्याचं उत्तर असेल. महाराष्ट्र राज्य दुग्ध सहकारी महासंघ मुंबई येथे आहे. मुंबई येथे त्याची स्थापना करण्यात आली आहे. त्यानंतर तिसरं विधान आहे की प्रक्रिया सहकारी संस्थेचे मुख्य कार्य हे आहे. की साधारणपणे प्रक्रिया सहकारी संस्थेचे मुख्य कार्य प्रक्रिया आहे. प्रक्रिया सहकारी संस्थेचं मुख्य कार्य काय आहे की कच्च्या मालावर प्रक्रिया करणं म्हणजे प्रक्रिया हे आहे, हे त्याचं उत्तर असणार आहे. शेतमालावर प्रक्रिया केल्यामुळे मूळ उत्पादनाचे मूल्य काय होते, वाढते, बरोबर आहे. मग शेतीच्या उत्पादनावर किंवा विशिष्ट शेतमालावरती प्रक्रिया केल्यानंतर त्या शेतमालाची काय होते, किंमत वाढते, मूल्य वाढतं. त्याचप्रमाणे शेतमालावर प्रक्रिया केल्यामुळे मूळ उत्पादनाचे मूल्य वाढते, हे त्याचं उत्तर असेल. पुढील विधान असेल की भारतात पहिली सूतगिरणी कोणत्या साली स्थापन केली गेली, कोणत्या साली स्थापन झाली की 1951 भारतात पहिली सूतगिरणी 1951 स्थापन केली गेली. आता हा झाला पहिला उपप्रश्न. आता दुसरा उपप्रश्न आपण अभ्यासू की योग्य जोड्या जुळवा की ज्यामध्ये
पहिली कापूस पेरणी संस्था की जिच्यासाठी योग्य जोडी आपल्याला या ठिकाणी ग्राह्य धरायची आहे की 1917. 1917 या साली पहिली कापूस पेरणी संस्था म्हैसूर या ठिकाणी स्थापन केली गेली. म्हणूनसाठी पहिली कापूस पेरणी संस्था की ज्याचं उत्तर तुम्हाला 3 क्रमांक की 1917 हे असणार आहे. त्यानंतर नंबर ब असेल भारतातील पहिला साखर कारखाना. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना या प्रकारचं याला जी काय योग्य जोडी असणार आहे की जी असणार आहे इटिको पक्का. इटिको पक्का की आंध्र प्रदेशातील या ठिकाणी 1933 भारतातील पहिला सहकारी तत्वावर स्थापन झालेला साखर कारखाना की म्हणून भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना की याचं उत्तर काय असणार आहे इटिको पक्का. त्यानंतर तिसरं विधान किंवा तिसरं घटक आहे की दुग्ध सहकारी संस्था. दुग्ध सहकारी संस्था यांच्याशी निगडीत असलेला जोडी किंवा निगडीत असलेली जोडी की ज्यामध्ये दूध महापूर योजना. दूध महापूर योजना या दुग्ध सहकारी संस्थांच्या माध्यमातून अस्तित्वात आली. त्यानंतर ड आकडा असेल की महानंद डेअरी. महानंद डेअरी की जी मुंबई या ठिकाणी स्थापन झालेली आहे. आणि प्रक्रिया उद्योग. प्रक्रिया उद्योग की ज्यामध्ये ऊसापासून साखर किंवा प्रक्रिया उद्योग की ज्याला आपण काय म्हणता ऊसापासून साखर तयार करणं. ऊसापासून साखर तयार करणं की त्यालाच प्रक्रिया उद्योग म्हणून ओळखलं जातं. तर अशा पद्धतीने योग्य जोड्या जुळवा या प्रकारचा प्रश्न या प्रकारचा उपप्रश्न आपण अभ्यासला. त्यानंतर क या प्रकारचा उपप्रश्न की ज्यामध्ये खालील विधानांसाठी एक शब्दसमूह लिहा. त्यामध्ये पहिलं विधान आहे की साखर उत्पादनांसाठी आवश्यक असलेला कच्चा माल. साखर उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल की ज्याला ऊस म्हणून आपण ओळखता त्याचं उत्तर असणार आहे ऊस. त्यानंतर दुसरं विधान आहे दुधाचा दर्जा टिकवण्यासाठी आवश्यक असलेली एक सुविधा. दुधाचा दर्जा टिकवण्यासाठी आवश्यक असलेली एक सुविधा की ज्याला म्हणायचं आहे शीतकरण. ठीक आहे, दुधाला थंड राहता यावं किंवा दूध थंड ठेवता यावं या ठिकाणी शीतकरण या माध्यमातून दुधाचा जो काय दर्जा आहे तो टिकवण्याचं काम केलं जातं किंवा त्याला शीतगृह देखील म्हणू शकता तुम्ही. शीतगृहाच्या माध्यमातून दूध हे काय केलं जातं दुधाचा दर्जा हा नियंत्रित ठेवला जातो. तिसरं विधान आहे की कापूस उत्पादकांना हमीभाव मिळवण्यासाठी शासनाने सुरू केलेली योजना. कापूस उत्पादकांना हमीभाव मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना की ज्याला कापूस एकाधिकार खरेदी योजना या नावाने ओळखलं जातं. म्हणून तिसऱ्या विधानाचं एक शब्द या स्वरूपाने उत्तर असणार आहे कापूस एकाधिकार खरेदी योजना. या अंतर्गत कापूस उत्पादकांना कापसाचा हमीभाव मिळावा या हेतूने ही योजना अस्तित्वात आणली गेली. पुढील विधान आहे की दुग्ध व्यवसायात झालेली क्रांती. दुग्ध व्यवसायात झालेली क्रांती की ज्याला धवल क्रांती म्हणून आपण लक्षात घेता हे त्याचं उत्तर असेल की धवल क्रांती. त्यानंतर चौथा जो काय उपप्रश्न असेल ड खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. त्यातील पहिलं विधान असणार आहे की सहकारी प्रक्रिया संस्थेमुळे रोजगाराची संधी उपलब्ध होते. विधान बरोबर आहे. प्रक्रिया सहकारी संस्था रोजगाराच्या संधी निर्माण करून देतात उपलब्ध करून देतात हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान आहे कापसावर प्रक्रिया करण्याची गरज नसते. हे विधान चूक आहे कारण कापसावरती प्रक्रिया केल्याने कापडामध्ये रूपांतर किंवा सुताचं रूपांतर कापडामध्ये होतं आणि म्हणून कापडावरती किंवा कापसावर प्रक्रिया करणं गरजेचं की ज्या माध्यमातून तुम्हाला सरकी ही मिळते की ज्याचा वापर पशुखाद्यामध्ये केला होतो. त्यानंतर प्रक्रियेनंतर मूळ पदार्थाची किंमत कमी होत जाते. प्रक्रियेनंतर मूळ पदार्थाची किंमत कमी होत जाते. तर हे विधान चुकीचं आहे की मूळ पदार्थाची किंमत काय होते आपोआप त्या ठिकाणी वाढत जाते. हे त्या ठिकाणी उत्तर आहे. म्हणून विधान नंबर 3 असेल की ज्याला आपण चुकीचं म्हणून लक्षात घेऊ शकता की प्रक्रियेनंतर मूळ पदार्थाची किंमत कमी होत जाते. प्रक्रियेनंतर मूळ पदार्थाची किंमत कमी न होता ती वाढत जाते. या प्रकारे हे उत्तर काय असेल किंवा हे विधान काय असेल चूक असेल. नंतर चौथं प्रकरण किंवा चौथं जे काय विधान आहे की प्रक्रिया सहकारी संस्थेची पतपुरवठ्याची सांगड घालून कर्ज वसुली करता येते. प्रक्रिया सहकारी संस्था या ठिकाणी पतपुरवठ्याची सांगड घालून कर्ज दिलेलं असेल शेतकरी सभासदांना तर त्याची वसुली करू शकतात. तर हे देखील विधान बरोबर आहे. पुढील विधान आहे की प्रक्रिया संस्थेचा कारभार हुकुमशाही पद्धतीने चालतो. तर प्रक्रिया सहकारी संस्थेचा कारभार हुकुमशाही पद्धतीने न चालता तो लोकशाही पद्धतीने चालवला जातो. हे विधान बरोबर असेल. म्हणून विधान 5 असेल की जे बरोबर समजायचं आहे. उपप्रश्न असेल ई
खालील विधाने पूर्ण करा, की ज्यामध्ये पहिलं विधान आहे की प्रक्रिया संस्थेचे कार्य प्रामुख्याने कोणत्या उत्पादनावर अवलंबून असते? शेती उत्पादनावर अवलंबून असते. या प्रकारे त्याचं उत्तर असेल. दुसरं विधान असणार आहे की दुग्ध उत्पादक सहकारी संस्था विशेषतः ग्रामीण भागात स्थापन केल्या जातात. ग्रामीण भाग या प्रकारे उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित असेल. तिसरं विधान असणार आहे की भारतात येथे पहिली कापूस पेरणी संस्था स्थापन करण्यात आली, की भारतात म्हैसूर या ठिकाणी किंवा म्हैसूर येथे पहिली कापूस पेरणी स्थापन केली गेली किंवा करण्यात आली. हे विधान बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढील विधान आहे की सहकारी सूतगिरणी सहकारी प्रक्रिया संस्थांमध्ये या क्रमांकावर आहे. सहकारी सूतगिरणी सहकारी प्रक्रिया संस्थांमध्ये दुय्यम क्रमांकावर आहे किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहे, असं देखील त्या ठिकाणी उत्तर तुम्ही देऊ शकता. पाचवं विधान यामध्ये असणार आहे की सहकारी सूतगिरणीसाठी लागणारा कच्चा माल म्हणजे कापूस होय. कापूस हा कच्चा माल असतो कशासाठी? सहकारी सूतगिरण्यांसाठी. त्यानंतर पुढील विधान असेल की पुढील विधान म्हणण्यापेक्षा पुढील उपप्रश्न फ, की ज्यामध्ये अचूक पर्याय निवडा. त्यामध्ये पहिलं विधान असणार आहे की महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना, की ज्याचं तुम्हाला या उजव्या साईडच्या रकान्यामध्ये उत्तर लिहायचं आहे की प्रवरानगर. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे आहे? प्रवरानगर या ठिकाणी आहे, म्हणून त्याचं उत्तर तुम्हाला प्रवरानगर या ठिकाणी द्यायचं आहे. दुग्ध व्यवसायातील क्रांती, की जिलाच म्हटलं होतं धवल क्रांती. धवल क्रांती हे त्याचं उत्तर तुम्हाला उजव्या रकान्यात लिहायचे. त्यानंतर तिसरा रकाना, की तिसरा जो रकाना की ज्यामध्ये रकाना रिक्त ठेवला आहे आणि उजव्या साईडला काय मेन्शन केलं? शेतीला पूरक व्यवसाय. शेतीला पूरक व्यवसाय, की ज्याला दुग्ध व्यवसाय म्हणून ओळखला जातं. आणि चौथा जो काय रकाना आहे की ज्यामध्ये प्रक्रिया सहकारी संस्था, की प्रक्रिया सहकारी संस्था की ज्या कशाला म्हणायचं की ज्या संस्थांच्या माध्यमातून फळांचा रस काढणं की ज्याला प्रक्रिया सहकारी संस्था म्हणून ओळखला जातं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सर्व उपप्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासले. सोबतच आपण ग या प्रकारचा उपप्रश्न अभ्यासतो की ज्यामध्ये एका वाक्यात उत्तर लिहा की प्रक्रिया सहकारी संस्था म्हणजे काय? की प्रक्रिया सहकारी संस्था म्हणजे की ज्या विशिष्ट शेतमालावरती प्रक्रिया करतात किंवा ज्या संस्थांच्या मार्फत प्रक्रिया या केल्या जातात किंवा मालावर प्रक्रिया करणे. याचं उत्तर काय असणार आहे की मालावर प्रक्रिया करणं हा ज्या संस्थेचा मुख्य उद्देश असतो ती संस्था म्हणजे प्रक्रिया सहकारी संस्था होय. या पद्धतीने तुम्हाला प्रक्रिया सहकारी संस्था म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. प्रश्न असेल दुसरा, कापूस एकाधिकार खरेदी योजना म्हणजे काय? की कापूस खरेदी किंवा कापूस एकाधिकार खरेदी योजना म्हणजे अशी योजना की ज्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या शेतमाल किंवा आपल्या कापसाचा जो काय हमीभाव मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने या योजनेला त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आणलं. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचा हमीभाव कापसाचा हमीभाव मिळावा याकरिता ही योजना अस्तित्वात आणली गेलेली आहे. त्यासोबतच उपउत्पादन म्हणजे काय? आता उपउत्पादनाचा जर अर्थ लक्षात घेतला तर या ठिकाणी शेतमालावर प्रक्रिया केल्यानंतर जो माल शिल्लक राहतो त्या उपपदार्थांचा वापर करून नवीन वस्तू तयार करणं की ज्यालाच उपउत्पादन असे म्हटले जाते. आणि चौथा प्रश्न आहे की साखर उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल कोणता? तर साखर उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल की ज्याला ऊस म्हणून ओळखला जातं. ऊस या ठिकाणी उत्तर तुम्हाला अपेक्षित असेल. ठीक आहे. त्यानंतर पुढील उपप्रश्न आहे की ह या प्रकारचा की ज्यातील खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. त्यातील पहिलं विधान आहे की प्रक्रिया संस्थेचा कारभार हुकुमशाही पद्धतीने चालतो. तर या ठिकाणी हुकुमशाही नसून त्या ठिकाणी तुम्हाला वाक्य दुरुस्त करायचं आहे. ते कशा पद्धतीने असेल? प्रक्रिया संस्थेचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो. हे विधान तुम्हाला अचूक त्यामध्ये द्यायचे. त्यानंतर दुसरा उपप्रश्न असेल यामध्ये सहकारी सूतगिरणी ऊसावर प्रक्रिया करते. तर सहकारी सूतगिरणी ऊसावर प्रक्रिया करते हे विधान चुकीचं आहे की आपण ते दुरुस्त करायचं. कशा पद्धतीने दुरुस्त करायचं? उत्तरादाखल तुम्हाला या ठिकाणी विधान लिहायचं आहे की सहकारी सूतगिरणी कापूस प्रक्रिया किंवा कापसावर प्रक्रिया करते. हे उत्तर तुम्हाला अपेक्षित असणार आहे. तिसरं विधान असणार आहे की प्रक्रिया सहकारी संस्थेचे मुख्य कार्य तयार मालावर प्रक्रिया करणे होय. तयार मालावर प्रक्रिया करणे होय नाही आहे. तर या ठिकाणी प्रक्रिया सहकारी संस्थेचे मुख्य कार्य कच्च्या मालावर प्रक्रिया करणे असा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला असं अचूक विधान ह्यामध्ये उत्तरादाखल लिहायचं आहे. चौथं विधान आहे की महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना पुणे येथे स्थापन झाला. तर पुणे येथे स्थापन झाला हे विधान चुकीचं आहे. तर यामध्ये दुरुस्त काय करणार तुम्ही की महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे स्थापन झाला. या पद्धतीने या प्रकारचा उपप्रश्न आपण अभ्यासला की ज्यामध्ये अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायचं होतं. त्यानंतर आता पुढील उपप्रश्न असेल की गटात न बसणारा शब्द शोधा. गटात न बसणारा शब्द शोधा की यातील पहिला गट आहे की तेलबिया
दूध, साखर आणि कापूस. तेलबिया जर म्हटलं तर कच्चा माल म्हणून त्या ठिकाणी असतात. दूध म्हटलं तरी तो कच्चा माल म्हणून वापरला जातो. साखर, आता साखर जर म्हटलं तर याला पक्का माल म्हणू शकता तुम्ही. आणि कापूस जर म्हटलं तर हा देखील कच्चा माल आहे. मग निश्चित या दृष्टिकोनातून जर विचार केला तर साखर हा गटात न बसणारा शब्द आहे. पहिल्या गटात न बसणाऱ्या पैकी साखर हा शब्द त्या ठिकाणी काय असेल, गटात न बसणारा असेल. का तर तेलबियाण्यावरती प्रक्रिया केली जाते, दुधावर प्रक्रिया केली जाते, कापसावर प्रक्रिया केली जाते, मात्र प्रक्रिया करून साखरेचं उत्पादन होतं, म्हणून साखर हा गटात न बसणारा शब्द असेल. त्यानंतर दुसरा जो काय गटात न बसणारा शब्द की ज्यातील पर्याय असणारा आहेत की सूतगिरण्या, शीतगृहे, साखर कारखाने आणि तेल गिरण्या. या सूतगिरण्या, साखर कारखाने, तेल गिरण्या यापैकी शीतगृहे हे काय असणार आहे, वेगळं विधान असेल की शीतगृहे हा गटात न बसणारा शब्द असेल, तो लक्षात घ्यायचा आहे. आणि तिसरं की ज्यामध्ये मळी, अल्कोहोल, इथेनॉल आणि सरकी, यामध्ये सरकी हा गटात न बसणारा शब्द आहे. कारण मळी, अल्कोहोल, इथेनॉल हे सर्व ऊसाशी निगडीत किंवा साखर कारखान्यांशी निगडीत उपउत्पादनं आहेत. मात्र सरकी हे उत्पादन काय आहे, सूतगिरणीशी निगडीत आहे, म्हणून या ठिकाणी सरकी हा शब्द काय असणार आहे, गटात न बसणारा शब्द असेल. ठीक आहे, याप्रमाणे. त्यानंतर पुढील उपप्रश्न असेल की ज्यामध्ये योग्य क्रम लावा. आता योग्य क्रम लावा जर म्हटलं तर आपल्याला हा सूतगिरणीशी संबंधित क्रम आहे. यामध्ये सूत, गासड्या, कापड आणि कापूस पिळणी अशा प्रकारे क्रमवारी दिलेली आहे. तर याचा योग्य क्रम लावताना आपण असं लक्षात घेऊ शकता की सर्वात सुरुवातीला कापसाच्या त्या ठिकाणी काय बनवलं जातील, कापूस पिळणी असेल. कापूस पिळणीनंतर कापूस गासड्या त्या ठिकाणी बनवल्या जातील आणि नंतर त्याचं सूत काढून त्याचं रूपांतर कापडामध्ये, म्हणजे असं ड, ब, अ आणि क या प्रकारे तुम्हाला योग्य क्रम लावता येईल. त्यानंतर पुढील प्रश्न असेल प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 1 मधील आपण सर्व उपप्रश्न अभ्यासली आहेत. प्रश्न क्रमांक 2 की ज्यामध्ये दूध महापूर योजना किंवा उपउत्पादन या प्रकारे तुम्हाला संज्ञा स्पष्ट करायचे आहेत. जोड व्यवसाय म्हणजे काय किंवा कापूस एकाधिकार खरेदी योजना याविषयी तुम्हाला संज्ञा स्पष्ट करायचे आहेत की ज्या तुम्ही व्यवस्थित तुमच्या पद्धतीने स्पष्ट करणार आहात. तुमच्या वहीमध्ये या प्रकारची उत्तरं या प्रकारे लिहायची आहेत. त्यानंतर स्वमत लिहा किंवा उपाययोजनांवर आधारित प्रश्न आहे की ज्यामध्ये 2 प्रश्न तुम्हाला दिले आहेत की सहकारी प्रक्रिया संस्थेमुळे रोजगारात वाढ होते याबाबत आपले मत व्यक्त करा. आणि सहकारी प्रक्रिया संस्थेमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळते यावर आपले विचार व्यक्त करा. अशा प्रकारे तुम्हाला स्वतःचं स्वमत मांडायचं आहे की ज्या माध्यमातून सहकारी प्रक्रियाविषयी किंवा सहकारी प्रक्रिया संस्थांच्या माध्यमातून रोजगारात वाढ होते आणि ग्रामीण विकासाला चालना मिळते. या 2 मुद्द्यांना तुम्हाला त्या ठिकाणी स्वमताच्या माध्यमातून अधिक स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 असेल की फरक स्पष्ट करा की ज्यामध्ये प्रक्रिया सहकारी संस्था आणि सेवा सहकारी संस्था किंवा प्रक्रिया सहकारी संस्था आणि सहकारी पतपुरवठा संस्था यातील तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे की मुद्द्यांच्या आधारे. हा देखील फरक तुम्ही व्यवस्थितपणे तुमच्या वहीमध्ये उत्तरं दाखल किंवा स्वाध्याय म्हणून लिहायचा आहे किंवा याची उत्तरं त्या ठिकाणी सोडवायची आहेत. त्यानंतर टिपा लिहा की सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, सहकारी दुग्ध संस्था आणि प्रक्रिया सहकारी संस्था या वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योग किंवा प्रक्रिया उद्योगांवरती तुम्हाला काय करायच्या आहेत, टिपा लिहायच्या आहेत. सोबतच प्रश्न क्रमांक 6 असेल की कारणे द्या. त्यामध्ये ग्रामीण सहकारी किंवा सहकारी साखर कारखान्यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळाली आहे. तर याचं कारण द्यायचं की हे काय आहे, हे विधान बरोबर आहे की त्याचं कारण तुम्हाला द्यायचं आहे. का तर सहकारी कारखान्यांमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळाली आहे. तर निश्चितपणे साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ज्या मूलभूत सेवा सुविधा आहेत त्या विकसित करण्याच्या हेतूने आणि निश्चितच ग्रामीण भागाच्या विकासामध्ये या सहकारी साखर कारखान्यांची भूमिका ही महत्त्वाची ठरली आहे की ज्या माध्यमातून ग्रामीण भागाला विकासाकडे घेऊन जाण्यामध्ये या सहकारी साखर कारखान्यांची भूमिका ही महत्त्वाची राहिलेली आहे. याच अंतर्गत तुम्ही हे कारण देऊ शकता किंवा इतरही कारणं त्यामध्ये तुम्ही समाविष्ट करू शकता. दुसरं कारण द्या या प्रकारचा प्रश्न असेल की ज्यामध्ये सहकारी प्रक्रिया संस्थेमुळे ग्रामीण उद्योगात वाढ झाली आहे. तर ग्रामीण उद्योगांमध्ये वाढ झाली आहे. ग्रामीण विकासामध्ये ग्रामीण औद्योगिकीकरण त्यामध्ये वाढीस लागलेलं आहे की या सहकारी प्रक्रिया संस्थांमुळे. ठीक आहे. त्यानंतर शेतमालावर प्रक्रिया केल्यास त्याला चांगली किंमत मिळते. हेही विधान बरोबर आहे की त्याची कारणं देखील तुम्हाला त्यामध्ये द्यायची आहेत की ज्या माध्यमातून ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार मालाचं उत्पादन केलं जातं आणि मालाचा पुरवठा देखील त्यामध्ये केला जातो. त्यासोबतच प्रक्रिया सहकारी संस्था उत्पादन क्षेत्राच्या परिसरात स्थापन केल्या जातात किंवा स्थापन करतात. तर याचं कारण देखील आहे की मोठ्या प्रमाणावरती कच्चा माल की ज्याचं वाहतूक
त्याचा पुरवठा त्याचं एकत्रीकरण योग्य प्रकारे करता यावं म्हणून या प्रक्रिया संस्था उत्पादन क्षेत्राच्या परिसरातच त्या ठिकाणी स्थापन केल्या जातात. ही उत्तर आपल्याला या कारणानिशी द्यायचं आहे. पुढील प्रश्न असेल की खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा किंवा उत्तरे थोडक्यात लिहा. तर त्यामध्ये प्रक्रिया सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा किंवा प्रक्रिया सहकारी संस्थेची कार्य स्पष्ट करा ही आपण अभ्यासलेली आहेत. तीच तुम्हाला या वहीमध्ये तुमच्याकडे स्वाध्यायाच्या माध्यमातून लिहायची आहेत. याची उत्तरं तुम्हाला स्वाध्यायामध्ये लिहायची आहेत. आणि प्रश्न क्रमांक 8 की ज्यामध्ये दीर्घोत्तरी प्रश्न की या अंतर्गत प्रक्रिया सहकारी संस्थेची व्याख्या लिहून वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. सोबतच प्रक्रिया सहकारी संस्थेची कार्य स्पष्ट करा याही प्रकारचा प्रश्न सोडवायचा आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीत 8 प्रश्न आपण या प्रकरणामध्ये अभ्यासली आहेत की ज्या 8 प्रश्नांची ही उत्तरं तुम्हाला स्वाध्याय म्हणून तुमच्या विषय वहीमध्ये सहकार विषयाच्या वहीमध्ये लिहायची आहेत. तर या अनुषंगाने प्रक्रिया सहकारी संस्था की या सहकारी प्रक्रिया उद्योग हे देखील आपल्याला व्यवस्थितपणे समजले असतील आणि स्वाध्यायाच्या माध्यमातून निश्चितच या प्रकरणाचा जो आपण आढावा घेतला आहे की ज्या माध्यमातून प्रकरण अधिकच तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजायला मदत होईल ही अपेक्षा आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला प्रकरण 8 सहकारी विपणन संस्था की ज्याला सहकारी खरेदी विक्री संस्था म्हणून ओळखलं जातं या प्रकरणाचा मागोवा घ्यायचा आहे. हे प्रकरण आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. ठीक आहे. धन्यवाद.